सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झालेली आपल्याला पाहायला मिळते। एका बाजूला जुगल घरात आपल्याला पाहायला मिळतोय, दुसऱ्या बाजूला भावनेश ठाकुरी जोडी मैदानामध्ये दाखल झालेली पाहायला मिळते। आणि गोलंदाजीसाठी गोलंदाज दाऊदनगर संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी सज्ज झाला हरी। 3 ओव्हरची मॅच आहे, यासाठी केला होता अट्टा। शेवटचा दिवस आणि शेवटचा गोड व्हावा क्षण, आणि तो गोड होण्यासाठी अगदी दोन्ही संघ एक पाऊल मागे आहेत। पाहूया कुठल्या संघाचं पाऊल पुढे पडेल, कारण की ज्याचं पुढे पडेल तो एका ट्रॉफीचा मानकरी होईल। अगदी आजच्या रात्रीमध्ये जो संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं फळ आता पाहूया कोणाला मिळणार आहे। खूप मोठी मॅच, खूप मोठं आयोजन, आणि आयोजनामध्ये चाललेली एक सुपर डुपर मॅच आपल्या समोर उभी राहिली आहे। भावनेश, मॅच ऑन गेम ऑन। पहिला चेंडू जोरदार मारला, क्षेत्ररक्षक डीप मध्ये दूरवर आहे आणि त्याला भेदून चेंडू निघालाय आर पार। धावा मिळतील 4, चौकार। महाराष्ट्रामध्ये निसर्ग दरम्यान पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला तो नक्कीच जुगलनं। चेंडूने बॅटची लीडिंग एज घेतली, बिग विकेट, मोठा मासा गळाला लागला। जुगल घरात बॅक टू द पॅव्हेलियन। दुसऱ्या चेंडूवरती अगदी मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला। चेंडूने बॅटची कड घेतली आणि यष्टी रक्षकाने आपलं काम चोख केलं, त्यामुळे अगदी बिग फिश इन द अगदी मोठा मासा गळ्याला सापडलेला आपल्याला पाहायला मिळाला। त्यामुळे नवीन फलंदाज तनिष घरत मैदानामध्ये आला, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट। आता या सर्व सामन्याची सूत्र तनिषला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहेत। यावेळेला समोरच्या बाजूना डीप मध्ये कोणी नाही आणि चेंडू मात्र लॉंग ऑफ सीमा रेखेच्या बाहेर, अगदी दर्जेदार चौकार। दरम्यान आणखी एक फलंदाज तनिष झाला झेलबाद। चेंडूचा बाटला चाटून यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू स्थिरावला, त्यामुळे विकेट क्रमांक 2 तनिष झाला झेलबाद। दरम्यान नवीन फलंदाज नेट नंबर 4 वरती दाखल झाला। पहिला मॅचचा मॅन ऑफ द मॅच साहिल एक आक्रमक खेळाडू आहे, परंतु या मैदानामध्ये आपली आक्रमकता सिद्ध करावी लागेल। अगदी समोरच्या संघावरती आक्रमण करावं लागणार आहे, कारण की मॅच आहे डू अँड डाय, करा किंवा मरा, जिंका किंवा हरा। कारण की
ही मॅच अगदी क्लोज एन्काउंटर होणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. कारण की ही मॅच ट्रॉफीच्या संघर्षाचे आपल्याला पाहायला मिळते. कारण की जिंकणारा संघ येथील एक ट्रॉफी आपल्या नावावरती करून राहील आणि हरणाऱ्या संघाला पूर्णपणे जावं लागेल खाली हात. चला वेळ घालू नका, मॅचचा फ्लो आणि मॅचचा रिदम तोडू नका. कालच्या रात्रीमध्ये देखील आपण पाहिलं, कारण की खूपसा वेळ वहाल संघानं घालवला आणि त्यामुळे त्यांना सामना गमवावा लागला. त्यामुळे नक्कीच मॅच सुरू ठेवायची आहे. यावेळेला फटका, क्षेत्ररक्षकाला हुलकावणी देऊन चेंडू मात्र निघून गेला डीप कव्हर, सीमारेखेच्या बाहेर चौकार. साहिल आपण पाहिल्यानंतर अगदी छोटा पॅकेट बडा धमाका. यावेळेला मॅजिकल कट केला, परंतु क्षेत्ररक्षक आहे अगदी वेगानं चेंडूवरती आला आणि कुठल्याही प्रकारची धाव या चेंडूवरती मिळणार नाही आहे. त्यामुळे डॉट बॉल आला, षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 12 धावा, चांगला स्कोर उभा केला. त्यामुळे आपण थोडासा वेळ आहे, जाऊ डीजे कडे, ऐकू एक सुमधुर संगीत. आपण पाहिलं असेल तर नवघरच्या मैदानामध्ये जुगल आणि भावनेची अगदी शतकी खेळी आम्ही पाहिली होती. अगदी शतकी भागीदारी त्यांच्या माध्यमातून ठोठावण्यात आली होती. अगदी सर्व गोलंदाजांना अक्षरशः झोडपून काढलं होतं आणि अनुभवाने भरलेला खेळाडू भावनेश. परंतु या शेवटच्या मॅचमध्ये अगदी अनुभव पणाला लावावा लागणार आहे की मोठी धावसंख्या या मैदानामध्ये उभी करावी लागेल. कारण की समोरचा संघ दाऊदनगर आहे की ज्याची फलंदाजी सुंदर आहे, गोलंदाजी अचूक टप्प्यावरती आहे. गोलंदाजामध्ये बदल झाला बहुतेक. गोलंदाजीसाठी जयू आला, कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट, स्वतः कर्णधार आहे. कर्णधार कसा असावा, उत्तम फलंदाज असावा, उत्तम गोलंदाज असावा आणि त्याच परिणाम त्याला क्षेत्ररक्षण देखील अवगत असावा, ही व्याख्या आहे कर्णधाराची. आणि तसा सर्वांग सुंदर कर्णधार आपण जयुरीच्या स्वरूपामध्ये पाहतोय. फटका खेळला, डीपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडू जिथपर्यंत पकडला जाईल ना, सिंगल मिळतीये ती आमच्या भावडेशला. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ होतीये. सर्व सूत्र आता मात्र साहिल आणि भावनेशला खांद्यावरती घ्यावी लागणार आहेत. कारण की पहिला मॅचचा हिरो म्हणून आपण साहिलला पाहिलं होतं. जेव्हा मॅच फसली होती, अटकली होती, त्यावेळेला अगदी संघाच्या बाजूने चालून आला आणि धुवाधार फलंदाजी आपण साहिलची पाहिली आणि तीच कामगिरी आणि तिची पुनरावृत्ती या मॅचमध्ये करावी लागणार आहे साहिलला. कारण की आपण साहिलची बॅटफिलिंग पाहिली ना, तर जशा प्रकारे झोपाळा पाठीमागे जातो ना, तशा प्रकारे बॅट पाठीमागे जाते आणि तेवढ्याच वेगानं बॅट पुढे येते. अगदी जबरदस्त बॅकलिक पाहायला मिळते साहिलची. परंतु या वेळेला दांडी गुल केली आहे, फर्निचर डिस्ट्रॉय केला जयूना आणि चले जाऊचा इशारा केला. आणखी एक फलंदाज साहिल झाला त्रिफळा बाद.
आता तर मॅच अगदी खरोखरच बसली आहे. चला टीम मीटिंग अवॉइड करा. आपण विनंती करूया. अगदी काही क्षणातच कोंबडा देखील बांग देईल, त्यामुळे आपण लवकरात लवकर सामना संपवणार आहोत. त्यामुळे विनंती राहील. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं की जवळपास सूर्य उगवायला काही वेळ शिल्लक असताना सामने संपले होते. त्यामुळे थोडासा वेळ वाचवायचा आहे. अगदी पहिल्या चेंडूवरती कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट साहिल सारख्या अगदी नामांकित फलंदाजाची दांडी गुल करण्यात आली आहे. अगदी लेग स्टंप त्याचा उघडून काढला. चांगली गोलंदाजी, अगदी एक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन, कंट्रोल आणि व्हेरिएशन गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. ती नक्कीच गोलंदाज जयूच्या माध्यमातून. नवीन फलंदाज मैदानात आला. विशाल मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणखी एक चांगला बॉल पहा. गती किती सुंदर आहे, दिशा किती चांगली आहे, लाईन किती चांगली आहे. पुन्हा एकदा अगदी वेगावरती स्वार झालेला गोलंदाज आपण जयूला देखील पाहतोय. डॉट आला, भावने त्याच्या जवळ आला आणि काहीसा कानमंत्र दिला की आपल्याला धावा करायच्या आहेत. डॉट बॉल तुम्हाला पराभवाच्या दिशेने घेऊन जाईल, कारण की महत्त्वाची मॅच आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे टर्निंग पॉइंट ठरला की पहिल्याच दुसऱ्या चेंडूवरती महत्त्वाचा खेळाडू जुगलबाज झाला. आणखी एक चांगला बॉल, खराब थ्रो आपल्याला पाहायला जरूर मिळाला, परंतु ही धाव पंचांच्या माध्यमातून लीग बॅचच्या स्वरूपामध्ये आमच्यापर्यंत पोहोचवली गेली. त्यामुळे आणखी एक धाव मिळाली. आता मात्र सर्व सूत्र भावनेशला आपल्या खांद्यावरती घ्यावी लागणार आहेत, कारण की त्याच्याकडे ताकद आहे, त्याच्याकडे क्षमता आहे. अगदी अनुभवाने भरलेला आणि लोणच्याप्रमाणे मुरलेला हा खेळाडू गेले कित्येक वर्ष भेंडकर संघाचं प्रतिनिधित्व करत असताना आपण भावनेशला पाहिलं. त्यामध्ये खूप मोठ्या मोठ्या खेळ्या त्याच्या आपण भावनेशच्या बॅटमधून पाहिल्या आणि ती खेळी या मैदानामध्ये दाखवावी लागेल. आणखी एक चांगला बॉल पाहायला मिळाला. पहा, बॅटचा फेज अगोदर खोलला आणि अगदी धीमा गतीने चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाताना आपण पाहिला. अगदी या चेंडूवरती फिंगर रोल करत असताना आपण या गोलंदाज जयूला पाहिलं. आणखी एक चांगला बॉल पहा. भावनेश सारख्या मातब्बर खेळाडूला अगदी शांत ठेवला आणि एक सफल षटकाची समाप्ती झाली आहे. चला पाणी मैदानामध्ये घेऊन जा आणि टाळ्या व्हायला हरकत नाही. पहा, या षटकामध्ये फक्त 2 धावा जयूने खर्च केल्याने एक महत्वाची विकेट देखील संपादन केली आहे. कॅप्टन लीडिंग फ्रॉम द फ्रंट असं का म्हणतात ते मात्र दाखवून देणारी गोलंदाजी आपण पाहिली. चला पाणी मैदानामध्ये घेऊन जा. अगदी पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, परंतु दुसऱ्या षटकाचा विचार केला तर जयूने फक्त 2च दिल्या, त्यामुळे 14 झाल्या. आता मात्र शेवटचं अंतिम षटक, शेवटचे 6 शस्त्र आणि अस्त्र, त्यामुळे हाणा मारा तोडा फोडा जोडा हा मंत्र आत्मसात करावा लागेल. गोलंदाजावरती तुटून पडावं लागेल. एक मोठी धावसंख्या, कारण की जवळपास तुम्हाला अगदी 2-3 मोठे फटके शोधावे लागतील. परंतु गोलंदाजीसाठी आला तो रवी सावंत. आमचे पोलीस निरीक्षक आता मात्र गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील आणि ते नक्कीच तुम्हाला संधी देणार नाहीत, कारण की अगदी लाईन चांगल्या गोलंदाजी. परंतु पहिल्या चेंडूवरती जोरकस प्रहार आणि या ठिकाणी पकडला गेलाय फलंदाज, त्यामुळे विकेट नंबर 3 तंबूच्या आश्रयाला.
आणखी एक फलंदाज जवळपास चौथा हादरा हा बीसीसी भेंडकल बस संघाला बसला आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मैदानामध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतो. 6व्या क्रमांकावरती विनीत गेला. पहिल्या चेंडूवरती रवीनं मात्र एक मातबर खेळाडू विशाल देखील मैदानामध्ये पाठवला. हलक्या हाताने चेंडू टॅप केला. पहा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल झाला. फक्तच सिंगलच घेतली जाईल. स्वतःजवळ स्ट्राईक ठेवली आहे भावनेशनं, कारण की आता उरलेल्या 4 चेंडूवरती बहुतेक त्याला फलंदाजी करायची आहे. मोठे मोठे फटके खेळायचे आहेत. संधी मिळाली आहे त्याला या ठिकाणी, परंतु आता संधीचं सोडणं करावं लागणार आहे, कारण की मॅच थोडीशी फसली आहे. मॅच आमच्या बीसीसी भेंडकल संघावरती थोडीशी रुसली आहे. आता या 4 चेंडूवरती बॅटची जादू दाखवली नाही ना, तर मात्र ही मॅच तुमच्या हातातून निसटली जाऊ शकते. कारण की सुरुवात अगदी झंझावाती झाली. पहिल्या षटकामध्ये 12 आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये अवस्था थोडीशी डळमळीत पाहायला मिळाली. आता मात्र उरलेल्या काही चेंडूवरती चांगली फलंदाजी तर करावीच लागणार आहे. आणखी एक डॉट बॉल पाहायला मिळतात. असं म्हणतात घर फिरलं की घराचे वासे देखील फिरतात, आणि बीसीसी भेंडकल ब संघाचे वासे नक्कीच घराघरा फिरलेले पाहायला मिळालेत. अगदी भीताच्या मागे ब्रह्मराक्षस लागावा तसा मात्र भावनेच्या मागे ब्रह्मास्त्र लागला की काय, कारण की जवळपास सलगचे 3 चेंडू जवळपास डॉट करून बसलेला आपल्याला पाहायला मिळाला. आणखी एक बॉल डॉट येताना आपल्याला पाहायला मिळाला. आजचा दिवस नक्कीच आपण पाहिलं भावनेसाठी खराब पाहायला मिळाला, कारण की बॅटमध्ये बॉल लागत नाही आहे. कारण की नेहमी चौकार आणि षटकारांची भाषा बोलणारा भावमहेश, आणि त्याला मात्र डाऊटनगर संघाने शांत बसवला. हा बॉल मात्र वाईट बॉल पंचांनी घोषित केला. अगदी ऑफटमच्या वाईटसाठी रिव्ह्यू नसेल याची सूचना मी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. फक्त तुम्हाला रनआउट आणि बिमरसाठी रिव्ह्यू मिळणार आहे, याची सूचना मी तुमच्यापर्यंत प्रथमतच पोहोचवलेली आहे. यावेळेला फटका फसला. एलिव्हेशन कमी आहे. सिंगलचं कन्व्हर्टेशन फक्त डबलमध्ये होऊ शकतं, आणि 2 धावा या ठिकाणी कंप्लीट. 2 धावानंतर खूप वळानंतर धावसंख्या या ठिकाणी पुढे सरकली आहे. 18 धावा स्कोर कार्डवरती. शेवटचा बॉल, आणि कालच्या दिवसामध्ये कालच्या रात्रीमध्ये शेवटच्या सामन्यामध्ये देखील आपण पाहिलं की शेवटच्या चेंडूवरती एक षटकार आला, आणि तदनंतर 25 धावा झाल्या, 24 धावा झाल्या, आणि जसकर संघाला बळ मिळालं. आणखी एक चांगला बॉल, आणि आपण पाहतोय फक्त 18 धावांवरती सीमित राहिली पारी. याही षटकामध्ये फक्त 4 धावा पाहायला मिळाल्या, आणि 19 धावांचं टार्गेट या ठिकाणी सेट करण्यात आला. आणि ते टार्गेट कसं पार केलं जाईल हे सांगण्यासाठी, कारण की या सामन्याची सुरुवात मी केली, आणि या सामन्याचा शेवट आपण अमितजींना विनंती करू की आपल्या पहाडी आवाजामध्ये आपण या सामन्याचा शेवट करायचा. रोक लिया तो छोड़ देगा मैं सिंडिकेट. हे गारी सगळे दम है तो. अरे गाणं ऐकलं नाही काय? धन्यवाद डीजे. आणि मी परेजी घरसभेला विनंती करतो हितेजी म्हात्रे यांचा यथोचित सन्मान करावा, कारण आजच ते आपल्या स्पर्धेला पूर्णविराम देतील. कारण उद्या मात्र त्यांचा दौरा पागोटेमध्ये आहे. त्याच्यामुळे आज ते येऊन त्याने आपल्या सुमधुर वाणीनं सर्वांची मनं जिंकली, मंत्रमुग्ध सर्वांना केलं. त्याबद्दल वंदनीय हिंदुत्व सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चषकामध्ये त्यांचा यथोचित सन्मान होते. मायेचे उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि टुर्नामेंटची गोडाटून सन्मानचिन्ह देऊन हितेजी म्हात्रे मराठीचा आवाज यांचं इथं स्वागत. बघा सन्माननीय वेदांशेठ भगतसाहेब कट्टर शिवसैनिक यांचा आम्ही इथं
हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. परंतु इकडे मात्र आमचे परेजी घरत साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान, मायची उपदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि याच्या टुर्नामेंटची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांनी तर सन्मान करण्याला धन्यवाद. इथे जी मात्र आपण आलात आणि चांगल्या आपल्या अमोघ वाणीनं सर्वांची मनं जिंकली. या गावाचे स्वतः जावई सुद्धा आहेत आणि जावयाचं मानपण होणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे. आणि चला प्रशांत, तुम्हाला झोप आली असली तर तुम्ही घरी निघा. बघा, वेदांत प्रदीप शेठ भगत जे भेंडकलचे कट्टर शिवसैनिक आहेत त्यांचं आम्ही इथं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. कारण बाळासाहेबांचे सर्व निस्सीम शिवभक्त. आणि बॅट्समॅनला विनंती आहे, तुम्ही जा लवकर, त्या DJ वाले आणि यांना इकडे झोप आलेली आहे. हॅलो. आणि चला पंचांचा पण येतो जे सन्मान करायचा. अर्थात एका बाजूला आमचे शरद म्हात्रे सर या टुर्नामेंटमधून रजा घेतील, तर त्यांचाही आपण सन्मान करूया. चला पंच शरदजी म्हात्रे, शरदजी म्हात्रे यांचा येतो सन्मान. एक जबरदस्त अंपायर आणि चांगले असे खेळाडू. उद्या मात्र त्यांची पागोड्याला मॅच असल्या कारणानं ते या चषकातून रजा घेतील, त्यामुळे त्यांचा येतो सन्मान करणे आपलं आद्य कर्तव्य आहे. मी आमचे परेशभाई घरजांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते शरदजी म्हात्रे एक अच्छा चांगले अंपायर यांचा येतो सन्मान करावा. आणि सलामीची जोडी डाऊरनगर लगेच पाठवा. हरी आणि सचिन अक्षर एक कोंबड्याचे नखे आहेत, जरा चांगला काढायला पाहिजे. असंच अक्षर मस्त सुटसुटीत काढायचं. कारण अक्षर चांगला असला की परफेक्ट काम होतं. बघा हितेजींचा अक्षर कसा मजबूत होता, म्हणून डायरेक्ट इथे डोंगरीला काम. आणि लाईव्ह मध्ये इकडे आहेत आमचे, असू दे का हरकत नाही. आणि प्रेमनाथ, जरा तुमचा बाजार भरा. आणि बाकी काय प्रश्न तुमचा असेल तर आटपून घ्या, फक्त आता ती गाणी बंद करा. म्हणजे का तुम्ही घरी जायला मोकले, आम्ही मोकले, कसे तरी घरी 6 वाजेपर्यंत पोहोचतो आपण, हे आपलं महत्व आहे. आणि आजची रात्र अगदी थाटामाटात पार पडली. उद्या मात्र शेवटचा दिवस, काळ्याचा कीर्तन. आणि ज्यांना यायचं असेल त्यांनी आठवणीत या आणि करा मॅचला सुरुवात. पहिलाच चेंडू, हरी, हरीनं मात्र चांगला फटकावला. चेंडू सरळ गेलाय 4 धावांसाठी. मिळाला इकडे मात्र अंकित 4 खारी. हरी एक चांगले बॅट्समन आहेत. दुसरा चेंडू गोलंदाज साहिल यांचा. इकडे मात्र कट मारलाय पॉइंटला आणि चौकार मिळेल वाटते. आणि शेवट विजय चेंडूचा. मिळतील धावा 4, संघ पोहोचते 8. अंपायर बघा हात थरथरायला लागलाय, याचा अर्थ झोप आली. अजून 11 मिनिटं झाली म्हणजे आम्ही 4:30चा टायमिंग दीपक सर दिल तर बरोबर. आम्हाला हवामानाचा अंदाज बरोबर असतो. ते नशीब दरम्यान शो झाल्या पट. ओ, यावेळी बॉल अगदी थोडीशी उचली घेतली बॉल. चेंडू फळीमध्ये संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता. आणि कॅमेरामॅन कसं नाचत होतं मगाशी. मगात धरून नाचलंच नाही, आता जाता आता काय नाचू पाहिजे. कॅमेरा बघा पतला आहे पण गरम आहे. पुढचा चेंडू हरी आणि मागं आहे ते क्षेत्ररक्षक भेंडकलचे
मिळतील इकडे एक धाव. एक धावेने मात्र डाऊर नगर संघाची धावसंख्या 9 आणि टार्गेट जो आहे 19 टार्गेट आहे, कमी आहे. भेंडकर थोडीशी कमी पडली. सुपर 4 क्वालिफाय मॅच आहे. जो संघ जिंकेल त्या संघाला बक्षीस आहे. जो संघ हारेल तो आमच्या सोबत घरी. ओ गुड बॉल. बॅट्समन इज गॉन. विकेट नंबर पहिला मोरात तंबूत परतते. इकडे बॅट्समन सचिन बॅक टू द डगआउट. दीपक सर हे आणि गाणी पहिल्या गॅदरिंगला चालायचा. ते काय नाचलं आपल्या काय माहिती. आपले लोक पण नाचायची बिंदास. म्हणजे पण ॲक्शन इतकी भारी वाटायची काय ते लुंग्या लावल्यानंतर अट्रॅक्शन बघायला. आणि तो असा गाणी कोणी घेतला की त्याला नंबर ठरला असायचा पहिला. आणि हल्दीवर काय एकदा 12 नंतर छक्का काय नाही एक्का काय नाचतील लोक. आता तसं नाही. आता सगळा अर्थ भेटते. अंकित भाग असाच नाचला अंपैट. बांगो बांगो पहिले बांगो बांगो पण बजाव. धावा झाल्या त्या. इकडे मात्र 9ला एक गडी बाहेर गेलाय. रवी आलेत. चहा पाहिजे होता. इकडे बघा का हवे चंड. पोलीस फसले वाटतं 100%. तुम्हाला वाटतं डीजेवाले असे चालू आहेत. मुंबईच्या मालूचा अशाच घड्याळ बंद पडला होता आणि प्रशांत डायरेक्ट बोलला तुझा घड्याळ बंद आहे मालू. शेल घालू न करू का चालू. आणि अंकित आता किरवलीला जातील. पोचता पोचता 6 तरी वाजतील नक्कीच. म्हणजे घरच्या मालकीन सुद्धा खुश. काय आणलात काय नाही. चार 14 2 गडी बाहेर आणि विजयासाठी 10 धावांची गरज. 12 चेंडू 10. 2-3 विकेट एकदा उखडल्या ना म्हणजे बाहेर गेल्या ना तर प्रेशर येईल. परंतु हा प्रेशर कशा प्रकारे दूर करतील फलंदाज ते बघायला लागेल. बॅट्समन आले ते जयू. बघ शरद याचा अक्षर बघ कसा आहे. कोंबड्यांच्या नखे आपल्या जुने त्या. अक्षर कसा सुटसुटीत मस्त पाहिजे वाटला पाहिजे. आता जवानीमध्ये अक्षर बायकोला तुला काय बोलेल. आयरपट्टी कशी लिहिशील. आणि बघा विजयासाठी 10 पाहिजे त्या 10. आणि प्रेम्या चालला. थंडी लागेल म्हणजे काय आता वय झाले त्याचे. या वयात त्याला थंडी लागते तर पुढं कसं व्हायचं. खूपसूरत ड्राईव्ह केला. इकडे ऑफ ड्राईव्ह केला. लॉंग ऑफला चेंडू चाललाय. माय गॉड भेंडकर अशी फिल्डिंग. आता मात्र संघ सावकाश प्रेम्या सावकाश. ऐकत नाही. हा म्हणजे काय दुसरा आजूबा आहे. धावसंख्या 13. अकरा चेंडू 6. फुलटॉस स्क्वेअर लेगला. तिकडे मात्र एकच धाव मिळेल. 9 बॉल आहे पंच. तर मात्र आता पुढचा चेंडू फ्री हिट. म्हणजे जवळजवळ भेंडकर संघाला जे चित्र दिसतोय ते कुठंतरी डोळ्यात खुपणारे चित्र दिसतं. आता पुढचा चेंडू फ्री हिट. नो बॉल +1 मिळतील 2 आणि संघ पोहोचेल 15च्या घरात. इन 4 धावांची गरज. चांगला बॉल टाकला. फ्री हिटचा चेंडू होता परंतु दिशेने मात्र भटकला. पंचांनी वाईट घोषित केलाय. संघ पोहोचेल 16च्या घरात. विजयासाठी 3 धावांची गरज. सुपर 4 क्वालिफाय मॅच.
3 धावांची गरज डाऊर नगर संघाला फायनलमध्ये पोहोचण्यासाठी. इकडं मात्र कॅचची संभावना आणि बघा फ्रीड अजून जिवंत आहे. त्यांना काय माहिती आहे फ्रीड आहे ती. त्यांचं तुमचा काय दोष नाही. अशी भली माणसं फसतात. त्याला वाटलं कॅच पकडली म्हणजे मी आउट असेल. आणि विजयासाठी 2 धावांची गरज. सुपर 4 क्वालिफाय मॅच. भेंडकल डाऊर नगर भेंडकल जुगाल. बाउंड्री के साथ पहुंच गए डाऊर नगर सुपर 4. डीजे कमाओ डीजे वाजवा. आणि दीपक पाटील सरांचं इथं स्वागत करूया प्रजेश भाई. उद्या तेही नाही आहेत. लावतील तुम्ही अटक फक्त हो नका. वाजवते